कितीही मोठे संकट असू द्या, तुळशीची वाळलेली काडी या ठिकाणी ठेवा. उठून या प्रांतकाळी तुळस वंदावी. माऊली तुळसंताची सावली मुखवटे, वाहिली विष्णूने तुळस असे ज्यांच्या दारासी. लक्ष्मी वसे त्यांच्या घरी, येऊनही श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी. तुळसी विना ज्याचे घर, ते तव जाणावे अघोर. तेथे वसती यमकिंकर, आज्ञा आहे म्हणून या. तुळशी वृंदावन ज्याचे घरी, त्याची प्रसन्न श्रीहरी. तुलसी वृंदावन जे करी प्रदक्षिणा, जन्म मरण त्यांना नाही नामामणी. तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये, ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही, ते तर घर अघोर मानले जाते, भयंकर मानले जाते. त्या घरामध्ये, त्या ठिकाणी यमदूताचे वास्तव असते. ते ईश्वराची आज्ञा म्हणून. आणि ज्यांच्या घरामध्ये, अंगणामध्ये तुळशी वृंदावन असते, तर त्याच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूची नेहमीच कृपा असते. ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा करतात, तुळशीला प्रदक्षिणा घालतात, तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही. त्या कुटुंबावर, घरावर नेहमी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद असतो आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या घराची नेहमीच भरभराट झालेली दिसते. तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असे म्हणतात की ज्यांच्या घरी असे तुळस, त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरी. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी. तुळशीच्या एका काडीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता, तर त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो, जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर सदैव नेहमी कृपा आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या मुलांच्या, पतीच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची, समृद्धी, संपत्तीचे कमी पडणार नाही. आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल, तर ती फेकून न देता त्याचा हा प्रभावी उपाय करणार आहोत, जेणेकरून माता लक्ष्मीची आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, मुलाबाळावर, पतीवर प्राप्त होईल. आता पाहूया की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे. तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जर जाणून घेऊया. आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो, रोज तिची पूजा करतो, तुळशीजवळ दिवा लावतो. परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली, तर कधीकधी आपल्याला अंगणातील तुळस ही सुकून जाते किंवा कोरडी पडते. अशा वेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही. तर असं आपल्या अंगणामध्ये वाळलेली, सुकलेली तुळस ठेवू नये असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला लगेच ती तुळस तेथून काढायची असते आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायची आहे. आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्या काड्या फक्त तुळशीच्या सुकल्या असतील, कोरड्या पडल्या असतील, तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायची आहेत. आपण काहीही झाले तरी वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जन करायची नाही, कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. आता या तुळशीच्या वाळलेली काड्या आहेत, तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही हे पावडर बारीक करून घेऊ शकता. मिक्सरमधून देखील ही पावडर तुम्ही बारीक करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंना
त्याचबरोबर आपल्या प्रत्येक घरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेल तरच त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्याची पावडर जी आपण बारीक केलेली आहे ती पावडर भगवान श्रीहरीच्या विष्णूच्या फोटोला किंवा भगवान श्रीहरी विष्णूच्या मूर्तीला, बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला दररोज देवपूजा करताना ती पावडरीचा टिळा लावायचा आहे. असे भगवान श्रीहरीने विष्णूंना तुळसी अत्यंत प्रिय आहे. तुळसी माता भगवान श्रीहरी विष्णूची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्णांना यांना तुळशीच्या पावडरची टिळा लावायची आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णू देखील आशीर्वाद राहील आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्या घराची, मुलाची, पतीची भरभराट होईल, प्रगती होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेची स्वीकार करतील. आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीच्या तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडराचा टिळा देखील लावू शकता. यामुळे आपले मन शांत राहतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्या आत्मविश्वास वाढीस लागतो. आपलं मन एकाग्र होतं. आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील, अडचणी असतील, त्यांनी सकाळी दररोज तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून ग्रहण केला तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो. यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल आणि काही अडचण असतील तर शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काही त्रास असेल तर हे सर्व काही तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जातील. त्याचबरोबर आपल्यामध्ये काही नेगेटिव्हिटी किंवा जी कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल, दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेले आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायची आहे. आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामी राहणार नाही. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायची आहे. असे केल्यामुळे आपल्याला घरातील नकारात्मकता शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये विघ्न, अडचणी येत असतील तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायची आहेत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच नेहमी माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की